ब्रेकिंग न्यूज हाती येते। मतदाराची आकडेवारी तत्काळ जाहीर करण्याची मागणी। निवडणूक आयोगाला कोणताही आदेश सुप्रीम कोर्टात न देण्यास नकार दिलेला आहे। तर आत्ताच्या घडीची ही महत्त्वाची मोठी बातमी आपण पाहतोय। मतदाराच्या आकडेवारी संदर्भातली ही एक मोठी आकडेवारी आहे। मतदाराची तत्काळ आकडेवारी जाहीर करण्याची मागणी ही निवडणूक आयोगाला कोणताही आदेश देण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिल्याचं कळतंय। 48 तासामध्ये आकडेवारी जाहीर करण्याविषयीची ही याचिका होती आणि याच संदर्भामध्ये निवडणूक आयोगाला निर्देश देण्यास कोर्टाने नकार दिला। आणि याच महत्त्वाच्या बातमी संदर्भात अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून। प्रमोद, सुप्रीम कोर्टाने नेमका आपल्या या निर्णयात काय म्हटलंय? श्वेता, पहिल्या 2 टप्प्यांची जी आकडेवारी जी आहे ती उशिरा जाहीर केल्यामुळे ही याचिका एडीआरच्या वतीने सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केली होती आणि त्यावर आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी पार पडलेली आहे। कोर्टाने असं स्पष्टपणे म्हटलेले आहे की सध्या देशभरामध्ये निवडणुका सुरू आहेत, त्यामुळे आम्ही कुठलाही आदेश देऊ शकत नाही। कोर्टाने एक महत्त्वाचं विधान केलेलं आहे, ही याचिका आम्ही फेटाळून लावत नाही, मात्र सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू आहेत त्यामुळे अति महत्त्वाच्या प्रकरणांवरती फक्त सुनावणी होतीये। ही सुनावणी जी आहे ती उन्हाळ्याच्या सुट्ट्यानंतर रेग्युलर बेंच जे आहे ते बेंच पुढे होईल अशा पद्धतीने देखील कोर्टाने म्हटलेलं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा कोर्टाने असं म्हटलेलं आहे या सगळ्यामध्ये की 2019 ची याचिका आहे, त्यामुळे अंतरिम तुम्ही एखादी याचिका दाखल करता किंवा एखादा अर्ज करता आणि लगेच तात्काळ निवडणूक आयोगाला निर्णय द्या किंवा निर्देश द्या असं म्हणता हे देता येणार नाहीत, असं महत्त्वाचं विधान सुप्रीम कोर्टाने केलेलं आहे। त्यामुळे एक प्रकारे निवडणूक आयोगाला खूप मोठा दिलासा भेटलेला आहे असं आपल्याला एक प्रकारे म्हणता येईल। श्वेता, निश्चित निवडणूक आयोगाला यामुळे दिलासा मिळालेला आत्ताच्या घडीची मोठी बातमी आपण साम टीव्हीवर पाहतोय।